येवला तालुक्यात काळवीट व हरणांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो। अन्न व पाण्याच्या शोधार्थ हे काळवीट नेहमी नागरी वस्तीत दिसून येतात। असंच एक काळविटाचं पिल्लू नागरी वस्तीत आला असता त्याच्यावर तेथील कुत्र्यांनी हल्ला चढवला। या हल्ल्यात ते काळविटाचं पिल्लू जखमी झालं। हे तेथील शेतकरी अरुण जाधव यांनी पाहिले असता त्यांनी त्याला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून याबाबत वन विभागाला माहिती दिली। वन विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी पंकज नागपुरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत काळविटाच्या पिल्लाला ताब्यात घेत त्याला पशुवैद्यकीय दवाखाना येवला येथे उपचारासाठी दाखल केले। नंतर त्याच्यावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात त्यांनी सोडून दिले। एक जानेवारी 2025 मी पंकज नागपुरे, वनरक्षक येवला। आज रोजी अरुण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एक हरणाचं काळविटाचं पाड जखमी झालेलं होतं। त्यानुसार मिळालेल्या बातमीनुसार आम्ही तत्काळ जागेवर येऊन सदर काळविटाचं पिल्लू आमच्या ताब्यात घेऊन त्याला प्राथमिक उपचार दिलेला आहे व त्याचा सरकारी दवाखान्यात उपचार करून त्याला सुरक्षित जंगलात सोडणार आहे। जाधव मक्काला पाणी भरत असताना कुत्र्यांनी त्या हरणाला धरल्यामुळं आम्हाला दिसलंय, आम्ही पळत गेलो आणि कुत्र्याला हुसकून दिलं आणि हरणाला ताब्यात घेतलं आणि नागपुरी भाऊला फोन केला आणि त्याच्या ताब्यात ते देऊन टाकला। कोणत्या ठिकाणी घटना घडली? हे गट नंबर 1049 मध्ये घडली। अरुण जाधव आमच्या नगर शिवारामध्ये। रस्ता कोणता? हडप सावरगाव रोड। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।